संकष्टी चतुर्थीचा दिवस विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांना समर्पित असतो। प्रत्येक महिन्यामध्ये तशा 2 चतुर्थी येत असतात। त्यापैकी एक चतुर्थी येते शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी येते कृष्ण पक्षामध्ये। शुक्ल पक्षातील चतुर्थी ही अमावस्येनंतरची चौथी तिथी असते, जिला विनायक चतुर्थी असं म्हणतात, आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी ही पौर्णिमेनंतरची चौथी तिथी असते, जिला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। संकष्टीचा अर्थ संकटांचा नाश करणारी तिथी होय। त्यामुळे चतुर्थीचे औचित्य साधून काही धार्मिक ज्योतिषशास्त्रीय उपाय देखील या दिवशी केले जातात। तर ते कोणते पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। संपूर्ण माहितीकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्समध्ये गणपतीचे तुम्हाला माहिती असलेले कोणतेही एक नाव नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, नुकतीच होळी पौर्णिमा होऊन गेली, त्यामुळे आत्ता येणारी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि ही यंदाच्या वर्षातली शेवटची चतुर्थी असणार आहे। कारण आता चालू आहे फाल्गुन महिना, जो मराठी वर्षातला शेवटचा म्हणजेच 12वा महिना असतो आणि लवकरच गुढीपाडवासुद्धा येतोय। तर आपले हिंदू मराठी नवीन वर्ष त्यानिमित्ताने सुरू होईल। चतुर्थी कोणतीही असो, विनायकी किंवा संकष्टी, तर ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनाच समर्पित असते। म्हणूनच आता सांगायचे झाल्यास यंदाची शेवटची संकष्टी चतुर्थी ही दिनांक 6 मार्च 2026 रोजी शुक्रवारच्या दिवशी येत आहे। या चतुर्थीला श्री गणरायांसाठी व्रत करणे सर्वश्रेष्ठ मानले जाईल। यामुळे व्रतकर्त्यास बाप्पांचे आशीर्वाद मिळतील अशी धार्मिक श्रद्धा आहे। व्रतामध्ये श्रींची पूजा, उपवास आणि चंद्रदर्शन या 3 गोष्टी येतील। सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करून रात्रीच्या चंद्रदर्शनानंतर हे व्रत सोडावे। चतुर्थीचा चंद्र पाहून त्याची पूजा करूनच उपवास सोडावा, त्याशिवाय हे व्रत अर्धवट राहते। या व्रतामध्ये आपण फळे खावी किंवा साबुदाणा खिचडी खाल्ली तरीही चालते, पण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर खाणे या दिवशी वर्ज्य आहे। तर आपण लक्षात ठेवून भगर खाणे टाळावे। सकाळी लवकर उठावे, स्वच्छ अंघोळ करावी। महिला या व्रतानिमित्ताने डोक्यावरून पाणी देखील घेऊ शकतात, म्हणजेच केस देखील धुवू शकतात। सूर्याला अर्घ्य देऊन घरातल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन या व्रताला सुरुवात करावी। तसेच श्री गणपतीला तुळस वाहण्यास जरी मनाई असेल तरी आपण तुळशीची पूजा या निमित्ताने आवर्जून करावी। इतर देवांच्या चरणी वाहण्यासाठी चतुर्थी असल्या कारणाने तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत। देवघरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा या दिवशी नक्की करावी। तसेच देव्हाऱ्यात असणाऱ्या इतर देवी देवतांना या दिवशी मनोभावे स्नान घालून त्यांची सुद्धा विधिवत पूजा करावी। तुमच्या घराजवळ समजा गणपतीचं मंदिर असेल तर तिथेही जाऊन तुम्ही बाप्पांचं दर्शन घेऊ शकतात, बाप्पांना नारळ फोडू शकतात। चतुर्थी निमित्ताने देवघरातील श्री गणेश मूर्तीला सर्वप्रथम पाण्याने स्नान घालावे। त्यानंतर दूध अथवा पंचामृताचा वापर करून अभिषेक करा। कच्चे दूध आपण अभिषेकासाठी वापरू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा। उकळलेले दूध म्हणजे गरम करून थंड केलेले दूध अभिषेक करण्यासाठी किंवा बाप्पांचे स्नान घालण्यासाठी अजिबात वापरू नये। आणि शेवटी पुन्हा एकदा बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, कापडाने पुसा व आसनावर ठेवतेवेळी मूर्ती केवळ एका हाताने न उचलता दोन्ही हातांनी उचलून मगच स्थापन करा। यानंतर तुपाचा एक दिवा लावा। दिव्याला पुष्प, गंधाक्षता वाहून मनोभावे नमस्कार करा। बाप्पांना देखील हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध लावा, अक्षता वाहा, जास्वंदीची फुले, दुर्वा वाहा, धूपदीपांनी ओवाळा। ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणा। मस्तक झुकवून दोन्ही हात जोडून शिवपार्वती पुत्र, विद्येची देवता, रिद्धिसिद्धीचा पती, प्रथम पूजनाला मान असणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला नमस्कार करा। काही इच्छा असेल मनात तर तीही या वेळेला मागा। पूजेत काही चुकले असेल तर क्षमा मागून बाप्पापुढे गूळ खोबरे किंवा साखर शेंगदाणे नाहीतर मग फळांचा नैवेद्य ठेवा। यानंतर बाप्पांची आरती करा। बाप्पांसमोर या चतुर्थीच्या निमित्ताने कापूर आरती लावायला अजिबात विसरू नका। एका पंक्तीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याच्यावर 2 कापूरवड्या ठेवायच्या आणि त्या प्रज्वलित करून द्यायच्या। ही कापूर आरती तुम्ही जर तुमच्या घरभर फिरवली तर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जाईल। मंडळी, चतुर्थीचा उपवास आपल्याला करायचा आहे, तर त्या निमित्ताने आपल्याला काय करावं लागेल की
या दिवशी खोटे बोलणे टाळावे लागेल. त्याचबरोबर केस नखे कापणे, दाढी करणे या गोष्टी देखील टाळाव्या लागतील. त्याचबरोबर उपवास असल्यावर आपल्याला दिवसभर झोपता येत नाही. म्हणजे सकाळची आपली एकदा झोप झाली, रात्री आपण झोपतो, त्याच्यानंतर सकाळी उठतो आणि व्रताला अंघोळीनंतर सूर्योदयानंतर सुरुवात करतो. मग दिवसभरात आपण आपली कामं आवरल्यावर जी काही झोप काढत असतो तर ती झोप काढणं आपल्याला टाळायचं आहे. याऐवजी तुम्ही त्या काळात बाप्पांचं स्मरण करू शकता किंवा तुम्हाला आवडणारी चांगली चांगली कामं देखील करू शकतात. पुस्तक वाचलं एखादं तरीसुद्धा चालेल. तर मंडळी, आपल्याला या दिवशी कोणत्याही प्राण्याला, पक्षाला किंवा झाडाला हानी पोहोचवायची नाही आहे. जेव्हा आपण व्रत करतो, मग ते कोणत्याही प्रकारचं असो, तर ते आपल्याला नेहमी सात्विकता दाखवून किंवा सात्विकता पाळून मगच करायचं असतं. बघा, चतुर्थीचा चंद्रोदय या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री 9:04 होणार आहे. तशी प्रत्येक भागातील वातावरणानुसार ही वेळ थोडीफार मागे पुढे देखील होऊ शकते. तेव्हा चंद्र उगवला की एका तांब्यामध्ये दूध, पाणी, चंदन व अक्षता एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्या व घरात येऊन पुन्हा एकदा बाप्पाची रात्रीची पूजा करा. मोदकांचा व उपवास सोडण्यासाठी केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून आरती करून मगच आपण उपवास सोडावा. सुतक, विटाळ, मासिक धर्म असणाऱ्यांनी या दिवशी फक्त उपवास करा, पूजा करणे टाळून घ्या. चतुर्थी निमित्ताने आपल्या घरातील विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींना श्री गणेशांची पूजा करायला किंवा त्यांचे किमान दर्शन तरी घ्यायला नक्की सांगा. तसेच या दिवशी श्री गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन, श्री गणपती स्तोत्र म्हणणे देखील धार्मिक दृष्टीने खूप फायद्याचे ठरते. यामुळे व्यक्तीचे चित्त शांत राहते, त्यांची आध्यात्मिक उन्नती देखील होते. बाप्पांच्या आशीर्वादाने जीवनातील संकटे नाहीशी होतात. तेव्हा संकष्टी चतुर्थीला आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगते. तर आपल्याला बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत. तर तुम्ही कर्जातून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय करणार असाल तर तुम्हाला एका खास पद्धतीने दुर्वा अर्पण कराव्या लागतील. आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहे आणि त्या एका दोऱ्याने बांधून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 21 दुर्वांच्या 21 गाठी तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा 21 गाठी आपण तयार करून घेतल्या की एक पांढरा किंवा लाल पिवळ्या रंगाचा धागा घेऊन त्या धाग्याला आपण या 21ही गाठी बांधून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय, एक प्रकारे तो दुर्वांचा हार तयार होईल. आणि या प्रत्येक दुर्वेच्या गाठीवर आपल्याला हळदी कुंकवाचा गंध लावायचा आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये हा हार अर्पण करायचा आहे. गळ्यामध्ये आपल्याला हा हार घालणं शक्य नसेल, म्हणजे मूर्ती खूपच लहान असेल किंवा काही कारणांमुळे आपण मूर्तीला तो हार डायरेक्ट गळ्यात घालू शकलो नाही, तर आपण काय करायचं आहे, बाप्पांच्या चरणी ही दुर्वांची माळा अर्पण करून द्यायची आहे. त्यावेळेस आपण 108 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे: ओम ऋणहर्ताय नमः. ऋण म्हणजे काय, कर्ज. तर आपण त्या शब्दाचा उच्चार मंत्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने मंत्र म्हणायचा. ओम ऋणहर्ताय नमः 108 वेळा या मंत्राचा तुम्ही तिथे जप करा. या उपायामुळे काय होते, अडकलेले पैसे परत मिळतात आणि जुने कर्ज देखील दूर होतात. आपण मनोभावे हा उपाय केला तर नक्कीच आपलं कर्ज आहे किंवा पैशांची चणचण असेल, जे काही पैशांच्या संबंधित प्रश्न असतील, समस्या असतील, तर त्या नक्की बाप्पांच्या कृपेने दूर होतील. यानंतर दुसरा उपाय म्हणजे गूळ आणि गाईच्या तुपाचा दिवा. तर तो सुद्धा आपल्याला एका खास पद्धतीने लावायचा आहे. गरिबी किंवा दरिद्री दूर करण्यासाठी चतुर्थीच्या निमित्ताने हा उपाय करणे खूप शुभ मानले जाते. एका लहान मातीच्या भांड्यामध्ये, म्हणजे तुमच्याकडे संक्रांतीचं एखादं बोळकं असेल, एखादा खण असेल तर तो तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही विकत एखादं मातीचं छोटंसं भांडं घेऊन या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गूळ ठेवायचा आहे. गुळाचे काही खडे तुम्ही ठेवू शकतात किंवा गुळाच्या लहान लहान तुम्ही 5, 7, 9 या संख्येमध्ये गोल गोल गोळ्या करून ठेवल्यात तरीसुद्धा चालेल. त्याच्यावर तुम्हाला थोडं थोडं गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये हा गूळ आणि तुपाचा प्रसाद तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजे एक प्रकारे बाप्पांना आपण तो नैवेद्य अर्पण करतो आणि नंतर म्हणजे पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण तो नैवेद्य उचलून घेतो तर तेव्हा त्याला प्रसाद असं म्हटलं जातं.
तर हा जो नैवेद्य असेल, बाप्पांचा प्रसाद असेल, तर तो आपल्याला गाईला किंवा नंदीला खाऊ घालायचा आहे. शक्य नसेल तर तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. आणि उरलेला जो काही प्रसाद असेल तर तो तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वाटून द्यायचा आहे. गूळ मंगळाचे प्रतीक आहे आणि तूप देवी लक्ष्मीला प्रिय मानले जाते. ते सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करते. तर गरिबी दूर करण्यासाठी, दारिद्र्य घालवण्यासाठी आपण शुक्रवारच्या दिवशी ही संकष्टी चतुर्थी आल्यामुळे, बाप्पांना समर्पित ही चतुर्थी तिथी असल्यामुळे नक्कीच हा उपाय करू शकतो. सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये या उपायामुळे वाढलेली तुम्हाला लवकरच दिसून येईल. त्यानंतर आपल्याला शमीची पानं आणि तांदूळ वापरून एक उपाय करायचा आहे. हा उपाय कशासाठी करायचा आहे? करिअरमध्ये, नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी म्हणून हा उपाय करता येईल. कधीकधी काय होतं, आपल्याकडे जेवढे पैसे येतात त्यापेक्षा जास्त आपला खर्चच होतो. तर हे सगळं टाळण्यासाठी योग्य ठिकाणी आपला पैसा खर्च व्हावा आणि बाकी आपल्याला तो साठवता यावा, या उद्देशाने तुम्हाला या चतुर्थीला, वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी बाप्पांची पूजा करताना 5 शमीची पाने गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. प्रत्येक पानासोबत आपल्याला तांदळाचे दाणे देखील ठेवायचे आहे. म्हणजे तुम्ही 1 शमीचं पान अर्पण केलं तर तिथे 1 किंवा 5 तांदळाचे दाणेसुद्धा तिथे ठेवा. अशा पद्धतीने 5 पानांसोबत तुम्हाला थोडे थोडे तांदूळ तिथे ठेवता येणार आहे, 1 या संख्येमध्ये किंवा 5 या संख्येमध्ये. त्यानंतर बाप्पांची पूजा करून घ्यायची. हे तांदळाचे दाणे तुम्ही नंतर तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये सुरक्षितपणे ठेवा. शमीची पानं शनीच्या दुष्परिणामांना शांत करतात आणि करिअरमधील अडथळे देखील कमी करतात. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये देखील आपली प्रगती होते. नोकरीमध्ये तुम्हाला यामुळे प्रमोशन देखील मिळू शकते. तर नक्कीच तुम्ही चतुर्थीच्या या उपायांचा फायदा करून घ्या. मनोभावे उपाय करा, जेणेकरून बाप्पांची कृपादृष्टी त्याच्यावर पडून नक्की तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि आशीर्वादामध्येच तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर झालेल्या तुम्हाला दिसून येतील. आणि ज्यांचं कुणाचं लग्न जमत नाही आहे, लग्न जमायला काही अडचण येत आहे, तर त्यांनी या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणी विड्याची 2 पानं, त्याच्यावर एक हळकुंड, सुपारी आणि हळदी कुंकू अक्षता वाहायला अजिबात विसरू नका. आणि लवकरात लवकर आम्हाला हवा तसा वर किंवा आम्हाला हवी तशी वधू मिळू द्या अशी बाप्पांकडे प्रार्थना करा. आणि तुम्ही पाहाल की लवकरच तुमचं लग्नसुद्धा जमेल आणि येत्या काळामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक चांगला संसारसुद्धा थाटलेला असेल. तर तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण हो अशी मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ, यातल्या माहितीचा नक्की उपयोग होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. उन्हाळा सुरू झालेला आहे, भरपूर पाणी प्या आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि वर्षातल्या शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.